अयोध्या इथं 22 जानेवारी रोजी श्रीराम मूर्ती स्थापना होणार असून त्या संदर्भात वसमत इथं अयोध्येहून आलेल्या अक्षदा कलश घेऊन विश्व हिंदू परिषदेचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांनी वसमत शहरातील सर्व नागरिकांना अक्षदा वाटप केल्यात आणि येणाऱ्या दिनांक 22 जानेवारीला सर्वांनी दिवाळीसारखा आनंद उत्सव साजरा करावे, घरावर गुढ्या आणि पताके उभारून आनंद उत्सव साजरा करण्याचं आवाहन विश्व हिंदू परिषद यांच्या वतीनं करण्यात आलं आहे। चौखट पे चल के आज चारों धाम आए हैं, बजाओ ढोल स्वागत में मेरे घर राम आए हैं। कथा शबरी की जैसे जुड़ गई मेरी कहानी से, न रोको आज धोने दो चरण आँखों के पानी से। बहुत खुश हैं मेरे आंसू के प्रभु के काम आए हैं। बजाओ ढोल स्वागत में मेरे घर राम आए हैं। आज वसमत शहरामध्ये अयोध्येतून अभिमंत्रित करून आणलेल्या अक्षराचा कलश घेऊन आज प्रत्येक घरी आम्ही या ठिकाणी या राम मंदिराच्या अक्षरा वाटप करत आहोत। तरी सर्व हिंदू बांधवांनी येणाऱ्या 22 तारखेला दिवाळीसारखा सण साजरा करावा व प्रत्येक घरी संध्याकाळी दिवे लावावे, तसेच घरावर गुढी उभारावी किंवा एखादा झेंडा लावावा आणि सकाळी 11 वाजल्यापासून ते दुपारी 1 वाजेपर्यंत अयोध्येमधील प्रभू रामचंद्रांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे। तर त्या अनुषंगानं आपण आपल्या परिसरातील मंदिरामध्ये जाऊन रामरक्षा असो, सुंदरकांड किंवा हनुमान चालीसा पठण, भजन, कीर्तन अशा प्रकारचे कार्यक्रम आयोजित करून सर्व हिंदू समाजाने दिवाळीसारखा एक मोठा सण साजरा करावा असं विश्व हिंदू परिषदेकडून आवाहन करण्यात येत आहे।